छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपराव भुमरे माझ्यासोबत आहे। आता त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर मतदानाचा हक्क बजावला आहे तुम्ही आज मी जिल्हा परिषद पंचायत समितीचा मतदानाचा हक्क बजावला आणि मला एक सांगायचं की आपण बघितलं असेल या केंद्रावर एकदम प्रचंड उत्साह मतदारामध्ये आणि तुम्हाला सांगतो मतदानाची टक्केवारी निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही। ग्रामीण भागामध्ये मतदारामध्ये उत्साह आहे, त्याच्यामुळे निश्चित त्याचा फायदा हा शिवसेनेला झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर ज्याप्रमाणे महानगरपालिकेला तुम्ही मैत्रीपूर्वक लढत झाली, तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील मैत्रीपूर्वक लढत दिसते, कुठेही होताना असं दिसली नाही। महानगरपालिकेला सगळ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, पण आपल्याला ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बऱ्याच ठिकाणी युती झालेली आहे। तुमचं वैजापूर असन, गंगापूर असन, रत्नपूर असन, इकडे युती झालेली आहे। पण काही ठिकाणी युती होऊ शकली नाही, पण मला वाटतं बऱ्याच ठिकाणी युती झाली, याचा फायदा युतीला होणार। जसं महानगरपालिकेला युती तुटण्यास तुम्हाला कारणीभूत ठरवलं गेलं की शिवसेनेने ही युती जाणून बुजून तोडले, कारण की त्यांना वैयक्तिक काही कारण होते, त्यामुळे तुमच्यावरती त्यांनी ठपका ठेवला आणि याला पण जिल्हा परिषदला तुमच्यावर ठपका म्हणजे पक्षावर ठेवला का माझ्यावर? मला वाटलं का माझ्यावर? कसं असतं, कार्यकर्त्याचा रेटा भाजपच्या कार्यकर्त्याचा रेटा, शिवसेनेचा रेटा। 9 वर्षानंतर निवडणुका होऊ राहिल्या, कार्यकर्त्याला वाटतं आपल्याला आपण लढलं पाहिजे, माझी जागा ही गेली नाही पाहिजे, हे सगळ्यांना वाटतं। भाजपचे कार्यकर्ते असून द्या, शिवसेनेचे असून द्या, त्याच्यामुळं हा युती तुटलेली। याला दोष भाजपला देत नाही, याचा दोष शिवसेनेला मी देत नाही। जिल्हा परिषदला मात्र काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे, याचा फायदा युतीलाच होणार आहे। तुम्ही युती तुटलेला दोष न भाजपला देत आहे, तुम्हाला देत आहे, मात्र भाजपचे आमदार संजय केणेकरांनी डायरेक्ट पालकमंत्र्याला दोष दिला, त्यांनी युती तोडण्यास कारणीभूत असं वक्तव्य केलंय। पालकमंत्र्याला दोष देऊन अर्थ नाही ना, भाजपला दोष देण्याचा अर्थ नाही। कार्यकर्त्याच्या रेट्यामुळे युती तुटलेली, कारण कार्यकर्त्याचं इतकं प्रेशर होतं, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो वेळेवर युती तुटायला लागली, वेळेवर युती तुटली, दोषी कोणीच नाही याला। दुसरीकडे जर पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषद एकूण 62 जागा आहेत, किती जागावरती तुम्हाला यश संपादन होईल? 63 जागा आहे, त्याच्यापैकी 41 जागा आम्ही लढतोय। आम्हाला जर जिल्हा परिषदला युतीच तोडायची असती तर आम्ही 63 जागा लढलो असतो, 41च का लढतो आम्ही? 63 जागा का लढत नाही? आमच्याकडे काय उमेदवार नव्हते का? पण काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी थोड्या अडचणी आल्या, त्याच्यामुळं थोडा आपल्याला मैत्रीपूर्ण लढायचं काम पडलं। पण मला एक सांगायचं की एक हाती शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। पैठण तालुक्यावरती जनता अपार प्रेम करते, तुमच्या गेले 25-30 वर्षापासून एक हाती सत्ता आहे। आता बापू देखील पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत। एकूण जे काही आपले 8 गण आहेत, त्यामध्ये किती जागेवरती तुम्हाला हे संपादन होईल असं वाटतं? मला वाटतं आपले जे काही जागा आहे त्या जागा सगळ्या निवडून येतात। मला अशी कुठलीच जागा वाटत नाही की ती जागा आपली पडेल म्हणून, कारण असं आपलं काम तितकं आहे, उमेदवार चांगले देण्याचा प्रयत्न केला, सगळे कार्यकर्ते काम करतात आणि इतकं काम आहे ग्रामीण भागात, त्याच्यामुळं असं काही वाटत नाही किंवा कुठं जागा पडन। आणि विरोधकाला काय आहे, ते विरोधकाला मतं मागण्यासाठी काय आहे, त्यांच्याकडे काय आहे, त्यांनी काय काम केलं काय नाही, हे जनतेसमोर ज्यावेळेस गेले त्यांना जनतेनं जबाब विचारलेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्या जागा येतात। त्याअर्थी एकनाथ शिंदेनी तुमचं नाव घेतलं होतं पैठणच्या सभेमध्ये नगरपालिकेच्या, की पैठणवरती फक्त भुमरे साहेबांचंच वर्चस्व आहे, तुमचं स्तुती देखील केली होती, त्याप्रमाणे नक्कीच याचा यश मिळेल। ह्यावेळेस बी तसंच होईल आणि आतापर्यंत झाले 25-30 वर्ष सगळ्या संस्था आपल्या ताब्यात आहे। मला सांगा ना, एक वेळ संस्था येणं हे वेगळं आहे, पण सतत येणं ही कामावर आणि विश्वासावर या संस्था येत असतात। कोणत्या कामावर आणि विश्वासावर? म्हणून मला सांगायचं की ह्यावेळेस सगळ्या जागा आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते खासदार संदीपराव भुमरे, ज्या पद्धतीने पैठण तालुक्यावरती त्यांचे वर्चस्व आहे, त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये देखील त्यांना सगळ्या जागा निवडून येतील असं वक्तव्य खासदार संदीपराव भुमरे यांनी केलं। संजय आहेर, LS न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर।